यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात। राज्याचे माजी अन्न सुरक्षा मंत्री आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांच्यावरती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची विचारपूस केली। ही दृश्य दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातली, तिथे गिरीश बापट यांच्यावरती उपचार सुरू आहेत। राज्याचे माजी अन्न सुरक्षा मंत्री आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावरती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। वैभव, गिरीश बापट यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि उपमुख्यमंत्री थेट त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत रुग्णालयात। काय सविस्तर माहिती? श्वेता, गेले महिनाभर गिरीश बापट यांच्यावरती फुफ्फुसाच्या विकारावर उपचार जे आहेत ते सुरू आहेत। गेले 2 वर्ष ते फुफ्फुसाच्या विकारानं आजारी आहेत, त्याच्यामुळे त्यांची प्रकृती जी आहे ती काहीशी अस्वस्थ असल्यानं त्यांना काही दिवसांपूर्वी मंगेशकर रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। 2 दिवसापूर्वी त्यांना आयसीयूतून बाहेर काढण्यात आलंय। आज देवेंद्र फडणवीस हे मुक्ता टिळक यांच्या अंत्यविधीसाठी पुण्यात आले असताना आधी त्यांनी येऊन गिरीश बापट यांची भेट घेण्याला प्राधान्य दिले। ते आधी मंगेशकर रुग्णालयामध्ये पोहोचले आणि त्यांच्याबरोबर चंद्रकांत दादा पाटील जे आहेत ते सुद्धा उपस्थित होते। यांनी सगळ्यांनी पुण्याचे खासदार असलेले गिरीश बापट यांची भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। गौरव बापट जे गिरीश बापट यांचे चिरंजीव आहेत त्यांच्याशी बराच वेळ त्यांनी चर्चा केली आणि लवकर गिरीश बापट यांच्या प्रकृतीला आराम पडावा अशा शुभेच्छा ज्या आहेत त्या त्यांना दिल्यात। इथून आता उपमुख्यमंत्री आणि भाजपचे इतर नेते हे थेट मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी त्यांचा पार्थिव जिथे ठेवण्यात आलेला आहे तिथे अंत्यदर्शनासाठी पोहोचतील। श्वेता। वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता थेट जाऊयात नागपुरात। तिथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती पुन्हा एकदा विरोधक एकवटलेले आहेत आणि त्यांच्याकडून पुन्हा एकदा घोषणाबाजी। बेळगाव, निप्पाणी, बिदर, वाल्मीचं संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे। बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदर, वाल्मीचं संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे। सीमा प्रश्नावर एकही शब्द न बोलणाऱ्या बिंदे सरकारचा धिक्कार असो। सीमा प्रश्नावर एकही शब्द न बोलणाऱ्या बिंदे सरकारचा धिक्कार असो। विरोधी पक्षातले आमदार काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करतात। नागपुरातून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, आजचा देखील अधिवेशनाचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता, त्या आधीच विरोधक पायऱ्यांवरती उभे राहून आज काळ्या फिती बांधून निषेध करतायत, काय माहिती? उदय, बोला। आज विरोधी पक्षातले आमदार काळ्या फिती बांधून आणि निषेधाच्या घोषणा करत विधिमंडळाच्या पायऱ्यावरती पुन्हा एकदा आंदोलन करताना दिसतायत। हातामध्ये काही बॅनर त्यांनी धरलेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भात घोषणाबाजी केली जाते। कर्नाटक सरकार मुजोरी करतंय आणि महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं झोपलंय असा मजकूर त्यांच्या बॅनरवरती आहे आणि हे सगळे मजकुराचे बॅनर घेऊन निषेध करतायत विरोधी पक्षातले आमदार। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी पुन्हा आपल्या सोबत जोडले गेलेत। उदय, आज तर विरोधी पक्षातले आमदार काळ्या फिती लावून निदर्शनासाठी उभे आहेत विधान भवनाच्या पायऱ्यावरती, काय चित्र? आमदार वर्षा गायकवाड किंवा धनंजय मुंडे आणि त्याचसोबत इतर सगळे आमदार, विरोधी पक्षातले रोहित पवार हे देखील काळी फीत डोक्याला बांधून निषेध करण्यासाठी विधान भवन। वळसे पाटील बोललेत आता ह्या उदयच्या लिंक मध्ये त्यांना घेता येईल। विधानभवनाच्या पायऱ्यावर कर्नाटक
सरकारविरोधात आंदोलन केलं जातं. कर्नाटकचे मुख्यमंत्री जे आहे ते वारंवार सरकारच्या विरोधात बोलत आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकरणावर का शांत आहे, हा मुद्दा जो आहे तो विरोधकांनी घेतलेला आणि महाराष्ट्राचं सरकार जे आहे ते कर्नाटक प्रकरणावर कुंभकर्णी निंदित गेलेला असा जो आहे तो विरोधकांचा आरोप केला जातोय. त्या आशयाचे बॅनर सुद्धा जे आहे ते विरोधकांनी आपल्या हातात घेतलेल्या कुंभकर्णाच्या प्रतिकात्मक चित्रावर जे आहे ते महाराष्ट्र सरकार लिहून जे आहे ते महाराष्ट्र सरकार झोपी गेलेलं आणि त्याचा फायदा कर्नाटक सरकारकडून घेतला जातोय. सीमा प्रश्नावर भूमिका घ्या नाहीतर खुर्च्या खाली करा अशा सुद्धा आशयाचे बॅनर जे आहेत ते आमदारांच्या हाती आहेत आणि आपण पाहतोय की आमदारांनी जे आहे ते काळ्या फीत जे आहे ते हाताला बांधलेला आहे, डोक्याला बांधलेला आहे आणि सरकारच्या या कर्नाटक प्रकरणावर जी आहे ती जो मूग गेलेला त्यावर जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. कुठेतरी केंद्र सरकारच्या दबावाखाली राज्य सरकार आहे आणि त्यातूनच जे आहे ते राज्य सरकार अशी कर्नाटकच्या बाबतीत नरमाईची भूमिका घेत असल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडून जो आहे तो केला जातो आणि आज 5वा दिवसाचं जे कामकाज आहे ते या कर्नाटक आणि या सीमा प्रश्नावर जे आहे ते गोंधळाचं ठरेल अशी शक्यता आणि आजचा दिवसाचा कार्यक्रम जे आहे त्यामध्ये सीमा प्रश्नाचा महत्वाचा विषय असणार. कारण विरोधी पक्षाने जे आहे ते कर्नाटक प्रश्नावर जे आहे ते ठराव आणण्याचा जो आहे जी ती मागणी केली होती. मात्र आज अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातला शेवटचा दिवस आहे. मात्र तसा कुठलाही प्रस्ताव जो आहे तो येत नसल्यानं जे आहे ते विरोधकांनी या सगळ्या संदर्भात नाराजी सुद्धा व्यक्त केली. ते आपल्यासोबत दिलीप वळसे पाटील. मला सांगा, सीमावादावर विरोधी पक्षाचं आंदोलन केलं जातं, काय ऐकून तुमची भूमिका असणार? असं आहे की काल सभागृहामध्ये सत्तारूढ पक्षाच्या वतीने आणि चेअरच्या वतीने सुद्धा जी भूमिका घेतली, विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू दिलं नाही, नको ते विषय काढून सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांना 12-12, 14-14 वेळा बोलून दिलं, तर त्याच्यामध्ये एक जाणीवपूर्वक सभागृहामध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हा सत्तारूढ पक्षाकडून केला जातोय. कारण बाकीचे काही विषय सभागृहामध्ये चर्चेला येऊ नयेत ही भूमिका सत्तारूढ पक्षाची असेल आणि म्हणून काल त्यांनी सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनीच गोंधळ घालून हाऊस बंद पाडले. पण आज तुम्ही सभागृहात सहभागी होणार आहे का? आणि आज जर झाले तर कर्नाटकचा हा प्रश्न महत्वाचा असेल का सभागृहात? आमचा निर्णय हा आहे की आज आम्ही ज्या वेळेला आमची आता सगळ्यांची मीटिंग घेतली, बहुतेक सदस्यांच्या भावना ही आहेत की आज आम्ही सभागृहामध्ये जाऊ नये. सोमवारचा निर्णय आम्ही सोमवारी घेऊ. पण आपण गृहमंत्री राहिलेले आहेत, मला सांगा, ज्या पद्धतीनं सरकार सध्या कर्नाटक प्रश्नावर भूमिका घेतं ते योग्य आहे का? राज्य सरकारवर कुठला दबाव आहे का? नाही, असं आहे की कर्नाटकचा प्रश्न हा तर एकतर मुळामध्ये केंद्राच्या सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि ज्या वेळेला एखादी केस सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असते त्यावेळेला त्याच्यावर चर्चा करायला फार कमी वाव असतं. तरी सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री आज ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत तर ती वक्तव्य बरोबर नाही आहेत आणि त्याच्यामध्ये कर्नाटकने जर अशा प्रकारचा ठराव केला असेल तर अशा प्रकारचा ठराव केला पाहिजे अशी भूमिका आम्ही मुंबईलाच बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीच्या मीटिंगमध्ये मांडली होती. परंतु कर्नाटकने ठराव केला पण महाराष्ट्राचं सरकार याच्यावर काही बोलायला तयार नाही. बरं उदय, या कर्नाटकने सगळ्या ठराव माहितीसाठी धन्यवाद आणि संवादासाठी सुद्धा. त्यामुळे आता विरोधी पक्षातले आमदार पूर्णपणे तयारीत आहेत पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून सरकारला. कर्नाटकच्या विधानसभेत सीमावादाचा निषेध करणारा ठराव एकमतानं मंजूर झालेला आहे. महाराष्ट्रानं निर्माण केलेल्या वादाचा निषेध असा ठराव मुंबई सरकारकडून मांडण्यात आला. 1 इंच देखील जमीन शेजारी राज्याला देऊ नये असं या ठरावात म्हटलं. ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी. अधिवेशनासंदर्भातली विरोधकांनी आज सभागृहाच्या कामकाजावरती बहिष्कार घालण्याचं ठरवलंय. सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार नाही असं सांगण्यात आलंय. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय. अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये, हिवाळी अधिवेशन, आणि आजच्या दिवशी सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार नाही असा विरोधकांचा निर्णय. विरोधकांनी आज कामकाजावरती बहिष्कार टाकण्याचं ठरवलंय. महाविकास आघाडीची नुकतीच एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात आलाय. विरोधक आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार नाहीत. सभागृहाच्या कामकाजावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्षातल्या आमदारांनी घेतलाय. आणखी एक मोठी बातमी आहे. मनसुख हिरेन आणि कारमायकल स्फोटक प्रकरणी रियाज काझीला हायकोर्टानं दिलासा दिलाय. 25,000 रुपयांच्या जामिनावरती सुटका करण्याचे निर्देश दिलेत. पासपोर्ट जमा करून तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे निर्देश
कोर्टानं रियाज काझीला दिलेत. मनसुख हिरेन आणि कारमायकल रोडवरील स्फोटक प्रकरणी रियाज काझीला हायकोर्टानं दिलासा देत 25,000च्या जामिनावरती त्याची सुटका केली आहे. मात्र काही अटी शर्थी म्हणजेच पासपोर्ट जमा करून तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे निर्देश देखील रियाज काझीला कोर्टानं दिलेत. दिल्लीत आणखी एक मोठी बातमी. दिवंगत श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्यासोबत दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांची ते भेट घेणार आहेत. आज दुपारी 3:15 वाजता दिल्ली पोलीस मुख्यालयात त्यांची भेट होणार आहे. आरोपी आफताबला शिक्षा व्हावी या मुद्द्यावरती श्रद्धाचे वडील दिल्ली पोलीस आयुक्तांकडे दाद मागणार आहेत. किरीट सोमय्या यांच्यासोबत श्रद्धाचे वडील विकास वालकर हे दिल्लीमध्ये जात आहेत आणि आज दुपारी 3:15 वाजता त्यांची दिल्ली पोलीस मुख्यालयात दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याशी भेट होणार आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं निधन झालं. मुक्ता टिळक यांच्या अंत्यदर्शनासाठी भाजपचे सगळे नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित आहेत. मुक्ता टिळक या 57 वर्षांच्या होत्या. 57व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपच्या अगदी प्रामाणिक कार्यकर्त्या, फायटर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. पक्षादेशाला नेहमीच त्यांनी प्रमाण मानून राजकीय आपली कारकीर्द केली. इतकंच नाही तर कर्करोगाशी झुंजत असताना सुद्धा त्यांनी व्हीलचेअरवर बसून मुंबईत येऊन राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानही केलं. कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्या आज आमच्यातून गेल्यात अशी भावना भाजपचे पदाधिकारी, नेते मंडळी व्यक्त करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित आहेत. केसरीवाड्यातली पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. मुक्ता टिळक यांच्या अंत्यदर्शनासाठी आमच्या सगळ्यांकरताच हा अत्यंत दुःखाचा दिवस आहे की मुक्ताताई टिळक ज्या आमच्या सहकारी होत्या, या कसबा मतदारसंघाच्या आमदार होत्या, त्यांचं अतिशय दुःखद निधन झालं आहे. खरं म्हणजे पुण्याच्या संपूर्ण सामाजिक राजकीय पटलावर एक अत्यंत संघर्षशील नेतृत्व म्हणून आपण त्यांचा अनुभव घेतला आहे. नगरसेविका म्हणून, महापौर म्हणून किंवा आमदार म्हणून जनसामान्यांशी त्यांचा एक मोठा कनेक्ट होता आणि शेवटी
टिळक घराण्याचा जो वारसा आहे तो वारसा अतिशय समर्थपणे त्या ठिकाणी निभावत होत्या. मला असं वाटतं की गेली अनेक वर्ष, जवळपास 30 वर्ष मी पाहतोय, भारतीय जनता पक्षाच्या अतिशय एकनिष्ठ अशा कार्यकर्त्या म्हणून सामान्य कार्यकर्तीपासनं तर वेगवेगळ्या पदांपर्यंत त्या पोचल्या. त्या स्वतःच्या मेहनतीने आणि लोकांशी असलेल्या संपर्कातनं त्या कल्पक होत्या, त्या चांगल्या वक्त्या होत्या आणि एकूणच जे त्यांची वाटचाल होती ती बघितल्यानंतर कधीच असं वाटलं नाही की अशा अर्ध्या वाटेत ते आम्हाला सगळ्यांना सोडून या ठिकाणी जातील. मला आठवतं की राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी अतिशय त्यांची तब्येत खराब असताना देखील ICUमधनं मतदान करायला त्या आल्या. मी तर विधान परिषदेच्या वेळी त्यांना सांगितलं की एखादी जागा निवडून आली किंवा आपण हारलो यापेक्षा तुमचा जीव मोठा आहे, त्यामुळे तुम्ही येऊ नका, कारण तुमची स्थिती काही एवढा प्रवास करून या ठिकाणी येण्याची नाही आहे. पण तरी त्यांनी त्यांच्या घरच्यांकडे हट्ट धरला की पक्षाला आवश्यकता आहे, त्यामुळे मी येणार आणि मतदान करणार, आणि येऊन त्यांनी मतदान केलं. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं समर्पित एक नेतृत्व, एक कार्यकर्ता निघून जाणं पक्षाची हानी आहे आणि ती समाजाची देखील मोठी हानी आहे. आणि ही हानी न भरून निघण्यासारखी एक अशा प्रकारची हानी आहे. कारण म्हणजे आज सभागृहामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी थांबले आहेत, ते श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करणार आहेत. मी देखील त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर, तुम्ही बापट साहेबांची रुग्णालयात आता भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, त्यांची स्थिती नेमकी कशी आहे? बापट साहेबांची प्रकृती ठीक आहे. आज त्यांची विचारपूस करण्याकरता मी गेलो, कारण काही दिवसापासून ते ॲडमिट आहेत. ते आमच्याशी अगदी नीट बोलले आणि फार फास्ट रिकवर ते होत आहेत. आणि ईश्वराच्या कृपेने मला असं वाटतं की लवकरच ते हॉस्पिटलमधनं देखील त्यांना सुट्टी मिळेल. आणि डॉक्टरांचंही मत आहे की आता त्यांची इम्प्रूव्हमेंट अगदी फास्ट होते. तर नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या ध्येयनिष्ठ कार्यकर्त्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनानं अतिशय दुःख झालेलं असून या बातमीनं संपूर्ण भाजपमध्ये शोककळा पसरलेली आहे. तर पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ताताई टिळक यांचं निधन झालेलं आहे. मागील काही दिवसांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. अखेर ही झुंज अपयशी ठरली आणि एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आणि यानंतर थेट विधानसभा परिसरात जाणार आहोत. त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतात. त्याला रंग देण्याचा प्रयत्न केला आणि बहुमताच्या जोरावर आमच्या पक्षाच्या प्रांताध्यक्षांना एका सिनियर नेत्याला, सिनियर आमदारांना त्यांनी त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे. हे अन्यायकारक आहे. तरी पण विरोधी पक्ष नेता या नात्याने मी सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त केली. दोन्ही बाजूच्या कुठंही कुणाची त्या बाबतीत लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवली जाणार नाही आणि जी आयुध आहे त्याचा व्यवस्थित वापर करून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला न्याय देण्याची भूमिका ही विधिमंडळाची असली पाहिजे. हीच आमची भूमिका आहे. आम्ही ती मांडली. आम्ही तिथं अजिबात अक्राळविक्राळपणा केला नाही हे आम्हालाही समजतंय आणि त्याच्यामुळं आमची अपेक्षा आहे की त्यांना सभागृहामध्ये बसायला त्यांनी परवानगी द्यावी. ते देत नाहीत.
म्हणून आम्ही सगळ्यांनीच त्या कामकाजावर बहिष्कार टाकला. दिवसभर काय भूमिका राहणार आहे दादा? अरे बहिष्कार टाकला, आता दिवसभर काय भूमिका राहणार? मला एक महत्वाची बातमी तुमच्या कानावर घालायची आहे की काल ठाण्यामध्ये आंदोलन झालं आणि दिल्लीचे मिंदे एकनाथ शिंदे अशा घोषणा देण्यात आल्या. त्या घोषणांवरती 8 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे रजिस्टर झालेत. 8 पोलीस स्टेशनमध्ये. आता हे गुन्हे आमच्या माहितीप्रमाणे मुंबईतनं आणि मुख्यमंत्री कार्यालयातनं कमिशनरला फोन गेल्यानंतर त्या पोलीस स्टेशनला गुन्हे रजिस्टर करण्यात आले. आमच्या असं कानावर आलंय, आमचेही गुप्त मित्र आहेतच ना पोलिसांमध्ये, की त्यांना अटक करण्याचा संभव आहे. मी आज या सरकारला सांगू इच्छितो की आम्ही गांधींची मूल्य मानणारी माणसं आहोत. हे अटक फटक चटक चवळी चटक यांना काय आम्ही घाबरत नाही. ह्या फासावर तर लटकवणार नाही ना तुम्ही. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करायचा, भूखंडामधले पैसे खायचे, 2 कोटी 83 कोटीचा भूखंड 2 कोटीला द्यायचा, गुन्हा करायचा, हायकोर्टात सांगायचं हो माझी चूक झाली, आणि परत एनी क्राईम डन बाय मिस्टेक इज नॉट इनोसन्स. हा कॉमन लॉ पॉइंट आहे. एनी क्राईम डन बाय मिस्टेक इज नॉट इनोसन्स. मला सांगितलंच गेलं नाही असं मुख्यमंत्री कधी म्हणूच शकत नाही. तेव्हा तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे, आम्ही त्याच्याविरुद्ध बोलणार. आनंद परांजपे आजही ऑफिसमध्ये आहे, तुम्ही त्याला अटक करा. महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की भ्रष्टाचाराविरुद्ध जो बोलेल त्याला अटक टाकलं जाईल. आमचा काय संबंध त्या क्लीन चिटशी? त्यांना विचारा ना. आमचा काय संबंध त्यांना विचारा ना. मला एक गोष्ट सांगायची की हे लोक कशी गैरसमज पसरवतात आणि दहचा मा करतात. आता काल त्यांच्यातल्या काही सभासदांनी आमदारांनी घोषणा काय दिल्या, एयू म्हणजे कोण, त्याच्या संदर्भामध्ये अनन्य उदास असं स्पष्टपणे दिशानी सांगितलेलं आहे. रिया चक्रवर्तीने सांगितलेलं, मला माफ करा, रियानी सांगितलेलं आहे. ते म्हणले की ती माझी मैत्रीण आहे. म्हणजे कुठं काय करतील आणि कारण नसताना एक समाजामध्ये गैरसमज, संभ्रमावस्था आणि लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतील अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न जो चाललाय तो अक्षरशः बालिशपणा आहे. मला या सगळ्या गोष्टीची त्यांची कीव करावीशी वाटते आणि त्याच्यात केंद्रीय मंत्र्यांच्या पासून सगळे त्याच्यात इन्व्हॉल्व होतात. ही अक्षरशः लोकशाहीची थट्टा आहे. ठीक आहे, तुमचं सरकार आहे, सरकार असलं म्हणून कशाही पद्धतीनं कुणाची पण नावं घ्यायची आणि तिथं गोवायचं. ती आज पण ती सांगतेय की ती माझी मैत्रीण आहे आणि तिचं नाव अनन्य उदास म्हणजे AU असं आहे. नाही, ह्याच्यातनं जे पुढे येतं ते हेच आहे की माझ्या बाजूला बसलेले आमचे बंधुतुल्य सहकारी आदित्य ठाकरे यांच्यावरती SIT बसवायची, तर 8 दिवसांनी त्यांना बोलवायचं, मग तुम्ही जाणार, टीव्हीवर दिसणार, आणि या 32 वर्षाच्या तरुणाला हे सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार. महाराष्ट्राला याची कल्पना आहे की याच्यात कुठलंही सत्य नाही. सत्य असतं तर एवढे दिवस याला सोडलाच नसता. पण उगाच बाऊ करायचा आणि सगळे भ्रष्टाचार ह्याच्या AUच्या मागे लपवायचे. ते AU फक्त NITचा भ्रष्टाचार मागे टाकण्यासाठी काढलं गेलं आहे. हे नाही माहिती याच्यात काही सत्य नाही. आणि आदित्य ठाकरे माझं जे मत दिसतंय कालपासून यांचं वागणं आहे हे अजिबात असल्या गोष्टींना घाबरत नाही. आणि आमचा एकही राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस एकही कार्यकर्ता अटकेला घाबरत नाही. ज्यांना अटक करायची करा, पण तुमच्या भ्रष्टाचारावर आम्ही पांघरून घालू देणार नाही. आज जसं आपण पाहत असाल आम्ही सर्वच पायऱ्यांवर आहोत. अनेक दिवस मागच्या अधिवेशनात देखील आणि ह्या अधिवेशनात देखील आले आम्ही पायऱ्यांवर बसतो आणि महाराष्ट्रासाठी ज्या महत्वाच्या घोषणा असतील त्या देत असतो.
आज मला वाटतं जागतिक शेतकरी दिवस देखील आहे, कृषी दिवस देखील आहे. आणि अजूनही आपण पाहत असाल की गेल्या 2-3 महिन्यामध्ये जेवढा पाऊस आपल्या महाराष्ट्रात झाला, मग सततचा पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, कुठेही ओला दुष्काळ जाहीर केला नाही, कुठेही शेतकऱ्यांना मदत केली नाही. खरं तर पंचनामे काही काही ठिकाणी झालेत, काही काही ठिकाणी नाही, प्रस्ताव गेलेत, पण मदत कुठेही झाली नाहीत, फक्त घोषणा झाल्यात, पुढे मदत गेली नाही. महाराष्ट्रातून निघून गेलेले प्रकल्प असतील, कर्नाटक सीमावाद असेल, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये जे काही अन्याय होत आहे त्याच्यावर आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण काल संपूर्ण दिवस आपण बघितलं असाल, सकाळी एक वेगळं काहीतरी काढायचं, भलतंच वातावरण करायचं, दुपारी जयंत पाटलां साहेबांच्या मागे लागायचं कुठच्याही एका कारणावरनं. म्हणजे दिवसभर हाऊस तहकूब करत राहतील, दिवसभर बातम्या इतर चालत राहतील. पण मुख्यमंत्र्यांनी जो घोटाळा केलेला आहे, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जो घोटाळा केलेला आहे, जे गैरवर्तन आहे त्यांचं, इरेग्युलॅरिटी आहे, ती कुठेही लोकांमध्ये येऊ नये, हाऊसच्या फ्लोअरवर येऊ नये, रेकॉर्डवर येऊ नये, हा त्यांचा प्रयत्न होता. आम्ही ज्या बाजूला बसतो विरोधी पक्षामध्ये, तिथे सगळे दिग्गज नेते आहेत, अनेक वर्ष त्यांनी या सदनात काम केलेलं आहे, अनेक वेगळी पदांवर राहिलेले आहेत. आम्ही सगळे इथे शांत बसलेलो. आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलेलं, शांत बसा आणि ऐकत बघत राहा, कारण समोरून जी काही वागणूक होती ही लोकशाहीसाठी योग्य नाही, लोकशाही संपवण्याची वागणूक होती. सगळं जे काही चाललेलं हे एकतर्फी चाललेलं. मग प्रिसाइडिंग ऑफिसर असतील, सरकार असेल, आमच्याकडे लक्ष न देता हाऊस चालवायचा, तहकूब करायचा. कधीही सत्ताधारी पक्षाला मी वेलमध्ये येताना बघितलं नाहीये, हाऊस बंद पाडताना बघितलं नाहीये. पण एकंदर हेतू हाच होता त्यांचा, की जे काही सत्य आम्ही इथे आवाज त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय, सत्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय, सत्यमेव जयतेच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. त्यांची बाजू ही सत्तामेव जयतेची आहे आणि ती कधीच जिंकणार नाही. जिंकणार ते सत्यमेव जयतेच जिंकणार आणि त्या बाजूने आम्ही आहोत. आज आम्ही सगळे इथे पायऱ्यांवर जसं आहोत तसं रस्त्यांवर देखील प्रत्येक ठिकाणी राहणार आहोत. कारण महत्वाची गोष्ट हीच आहे की आमचा आवाज दाबण्याचा जरी प्रयत्न केला तरी हा महाराष्ट्र आम्ही विकू देणार नाही, महाराष्ट्रातले भूखंड आम्ही विकू देणार नाही, कर्नाटकाला दबणार नाही. खरं तर हा वाद हा सुप्रीम कोर्टात चालू आहे. आपल्याच देशात 2 राज्यांनी असं भांडणं हे योग्य गोष्ट नाही, कारण वाद हा तिकडच्या लोकांमध्ये वाढत जातो, लोकांना त्रास होतो, सामान्य नागरिकाला त्रास होतो. हा वाद जे सुप्रीम कोर्टमध्ये तिथे चालू देण्याची ही खरं गरज होती. अनेक वर्ष हा वाद चालू आहे, पण कदाचित तिकडच्या सत्ताधारी पक्षाला, म्हणजे कर्नाटकाच्या सत्ताधारी पक्षाला येणारी निवडणूक ही जड जाणार आहे हे दिसायला लागलेलं आहे. काँग्रेसचं सरकार येणार हे दिसायला लागलेलं आहे आणि म्हणूनच तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी ही अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली आहे. असो, हे जरी सत्य असलं, म्हणजे गुजरातच्या निवडणुकीसाठी प्रकल्प पळवले, कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी आमचे जिल्हे तोडून न्याल आणि इथे तुम्ही आमचेच भूखंड हे इतर बिल्डरांना विकाल, हे आम्ही चालू देणार नाही. आणि म्हणून ही लढाई आम्ही लढत राहू, कारण आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, सत्तेच्या बाजूने आहोत. आणि त्याची हिंदी मुद्दा आहे की कर्नाटक चव्हाण या हिवाळी अधिवेशनामध्ये काही महत्वपूर्ण निर्णय या सभागृहामध्ये होणं अपेक्षित होतं. सर्वात ज्वलंत आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भामध्ये जी कुरघोडी कर्नाटक या ठिकाणी करू पाहते आहे, त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारची भूमिका अतिशय संशयास्पद आहे, अतिशय गळचेपी आहे. म्हणजे गपचूप बसून सहन करण्यासंदर्भामध्ये एकंदरीत भूमिका घेतलेली आहे. कर्नाटकाच्या विधिमंडळामध्ये ठराव घेतला जातो. कर्नाटकाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आपल्या ट्विटर हँडलवरून महाराष्ट्राच्या अपमानकारक एकंदरीत भूमिका घेऊन महाराष्ट्राला हिरवण्याचा प्रयत्न करतात आणि आमच्या या सरकारकडून या बाबतीमध्ये साधं ब्रही उच्चारलं जात नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे. उलट त्यांचं समर्थन, म्हणजे त्यांचं ट्विटर हँडल फेक आहे, चुकीच्या ट्विटरमध्ये दाखवलं जात आहे, अशा प्रकारच्या ज्या काही अफवा पसरवल्या जातात किंवा सांगण्यात येत आहे ते खेदजनक आहे. महाराष्ट्राने याचा प्रतिकार केला पाहिजे, महाराष्ट्राने उत्तर दिलं पाहिजे. आणि आपण काल जे पाहिलं, सभागृहाच्या चर्चेचा दर्जा एवढा खालावण्याचा प्रयत्न खाली चाललेला आहे की काल जयंत पाटलासारख्या एका ज्येष्ठ सदस्याला एखाद्या किरकोळ विषयावर घेऊन त्यांना निलंबित करणं जणू घाटच या सरकारने घातलेला होता असंच म्हणावं लागेल. की विनाकारण त्यांना निलंबित करायचं आणि एका ज्येष्ठ सदस्याला बोलण्यापासून रोकायचं, हे जे काही चाललेलं आहे हे महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळिमा फासणारी अशी बाब आहे. आणि नको ती प्रकरणं उकळून काढायची आणि त्यातून ज्या गोष्टी सीबीआयने किंवा स्थानिक पोलिसांनी त्या बंद केल्या, क्लोजर ज्याचं झालेलं आहे ते पुन्हा काढून काहीतरी शुल्कास मागे लावणं हे निश्चितच अशोभनीय बाब आहे. होऊ द्या, सभागृहात चर्चा होऊ द्या, लोकशाही मार्गाने निर्णय होऊ द्या, पण तेही करायचं नाही. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राचं नुकसान करायचं, महाराष्ट्राचे उद्योग, महाराष्ट्राचा रोजगार हे सगळेच विषय महत्वाचे असताना आज जागतिक शेतकरी दिवसानिमित्ताने ते काहीतरी होणं अपेक्षित होतं.
काही या महाराष्ट्रात होऊ द्यायचं नाही आणि जे बोलतायत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जे होतोय तो निषेधार्ह आहे. देखिए कल महाराष्ट्र सीमा प्रश्न के बारे में जो रवैया महाराष्ट्र की गवर्नमेंट ने अपनाया है वो बहुत ही खेदजनक है. कर्नाटक की विधानसभा में वहां पर रेजोल्यूशन पास किया जाता है. कर्नाटक मांगती है कि महाराष्ट्र की कोई जिले उनके पास लेने के बारे में बात करती है. कर्नाटक के मुख्यमंत्री वहां पर ट्विटर हैंडल पर महाराष्ट्र के बारे में अनाप शनाप चीजें कहते हैं, बोलते हैं और हम यहाँ पर महाराष्ट्र की सरकार चुप बैठी हुई है. उल्टा उनको समर्थन करते कि उनका ट्विटर हैंडल शायद फेक है या गलत ट्विटर हैंडल का इस्तेमाल कोई कर रहा है. ये बातें ठीक नहीं है. आज हमें अपेक्षा थी कि महाराष्ट्र के बारे में कल जयंत पाटिल जैसे एक ज्येष्ठ हमारे सदस्य को निलंबन किया जाता है. बहुत ही मतलब गलत कारण इसके उनका निलंबन किया जाता है. तो मैं समझता हूँ ये अपोजिशन की आवाज दबाने का प्रयास है. ये निश्चित गलत है, निषेधार्ह है और हम समझते हैं कि इसके बारे में आज हम लोगों ने तय किया है कि सभागृह में जाएंगे नहीं, कि वहां बोलना ही नहीं देते हैं. निष्पक्ष होकर जो बातें वहां होनी चाहिए वो सरकार की ओर से दबाई जाती है. ऐसे सभागृह में जाकर मतलब क्या है. इसीलिए हम सबने फैसला किया है कि सभागृह के बाहर हम रहकर उसका निषेध व्यक्त करेंगे. यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे, काल कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणले ना 1 इंच पण जमीन देणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या, 1 इंच देखील जमीन तुमच्या भागात ठेवून देणार नाही. हा पण माझा त्यांना इशारा आहे, लक्षात ठेवा. तर आपण पाहिलं विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे. विरोधकांनी पायऱ्यांवर बसून आंदोलन सुरू केलेलं आहे. विरोधकांचा कामकाजावर आजच्या दिवसावर बहिष्कार असून महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत त्यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधलेला आहे आणि जे कोणी आवाज उठवत असेल त्याच्यावर आवाज त्यांचा दाबला जातोय, त्यांना अटकेची धमकी दिली जाते असा सुद्धा आरोप विरोधकांकडून करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतोय. नागपूर विमानतळावर राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल झालेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. नागपूर विमानतळावरची दृश्य आहे ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नागपुरात दाखल झालेले आहेत. नागपूर विमानतळावरची ही दृश्य आहेत. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस असून विरोधक पुन्हा आज एकदा आक्रमक भूमिकेत आहे. आजच्या कामकाजावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे हे सुद्धा आता नागपूर विमानतळावर दाखल झालेले आहेत. नागपुरात ते दाखल झालेले आहेत. तर नुकताच अजित पवार यांनी देखील अनेक गोष्टींचा खुलासा केलेला आहे. ज्या गोष्टींवर आरोप केले जातात त्यापैकी एयू म्हणजे कोण अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. रियाने या संदर्भात स्पष्ट केलेलं आहे की एयू म्हणजे माझी मैत्रीण आहे, पण विरोधक बालिशपणा करत असल्याची टीका अजित पवार यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री सुद्धा त्याला समर्थन देत असून सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. तर आता बातमी उमेश कोल्हे हत्या प्रकरणासंदर्भात पोलीस आयुक्त आरती सिंग यांना कारवाई करू नये उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता असा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी सभागृहात केलाय. आयुक्तांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून तपास चोरीच्या दिशेने केला गेला. उमेश कोल्हे हत्या प्रकरण जाणीवपूर्वक दाबण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि यावर राज्याच्या गुप्तचर विभागाला उमेश कोल्हे प्रकरणासंदर्भात सगळे मुद्दे देखील कळवले जातील. राज्य गुप्तचर विभागाकडून 15 दिवसात उमेश कोल्हे हत्या प्रकरणासंदर्भातला अहवाल मागितला जाईल आणि त्यानंतर तो अहवाल उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या समोर मांडण्यात येईल असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलंय. च्या फेवरनी त्या ठिकाणी पोस्ट टाकली, त्याबद्दल त्यांना अनेकदा धमक्या आल्या आणि धमक्याची त्या ठिकाणी तक्रार केल्यानंतर सुद्धा अमरावतीच्या सीपीने लक्ष दिला नाही. कारण त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी ठाकरे यांचा फोन आला त्यांना की हा पूर्ण तपास रॉबरीच्या दिशेने करा
आणि ही केस दाबा. आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जेव्हा 1 महिना त्या तपासाला कुठेतरी दिशा बदलली, त्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि मी सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहाजींकडे गेलो, त्यांना विनंती केली. अशा प्रकारे कुठेतरी हे केस दाबण्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहे आणि त्यांनी एनआयची चौकशी लावली. आणि एनआयची चौकशी लावल्यानंतर एनआयची टीम जेव्हा दिल्लीवरून अमरावती आली अध्यक्ष महोदय, तेव्हा लक्षात आलं की नुपूर शर्माची पोस्ट या ठिकाणी उमेश कोल्हेनी हिंदुत्वच्या फेवरनी त्याला फेवर केलं, त्याचं समर्थन केलं, म्हणून भर चौकामध्ये त्यांची हत्या केली. आणि त्या हत्याला दाबण्याचं काम अध्यक्ष महोदय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. मी मागणी करतो अध्यक्ष महोदय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि ते मंत्री महोदय उपस्थित आहे की एसआयटीच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. आणि उद्धव ठाकरेंची चौकशी तर फोन केला सीपीनं ते झालीच पाहिजे, पण त्या संदर्भात या सभागृहामध्ये त्या आदित्य ठाकरे नाही आहे. पण त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही काँग्रेसच्या सांगण्यावरून जा. तर उमेश कोल्हे हत्या प्रकरणावर आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांना कारवाई करू नये अशा संदर्भात फोन केलेला होता आणि त्यानुसार ही कारवाई झालेली नाही आणि चुकीचा आरोप लावण्यात आलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केलेली आहे. तर या संपूर्ण प्रकरणी शंभूराज देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिली ती देखील आपण पाहूया. या ठिकाणी ब्रीफिंग घेतलेलं आहे, पण तरी सुद्धा आपली या सभागृहाची प्रथा परंपरा आहे की सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य जे या ठिकाणी बोलतात, जे म्हणणं मांडतात ते सत्य मानून त्याच्यावरती कार्यवाही करायची असते. या ज्या गोष्टीचा उल्लेख सन्माननीय सदस्य राणाजींनी या ठिकाणी केला, त्या अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा सविस्तर माहिती त्यांच्याकडनं घेतली जाईल आणि त्यांचा आक्षेप तिथल्या पोलीस आयुक्तांवरती, त्यांच्या कार्यपद्धतीवरती आहे. या संपूर्ण प्रकरणाचा राज्य गुप्तचर आयुक्तांच्याकडनं विस्तृत अहवाल 15 दिवसाच्या आत मागवला जाईल आणि माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे तो अहवाल सादर करून त्यावरती अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य गुप्तचर यंत्रणेकडनं या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल, जे आपण मुद्दे आता मांडलेले आहेत ते मुद्दे टाकून त्या मुद्देनिहाय त्या मुद्द्यांवरचा स्वयंस्पष्ट अहवाल